बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। सभेआधी हेलिकॉप्टरनं आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेची निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली। या तपासणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला जोरदार खडेबोल सुनावलेत। यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा औसा इथं सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। यावरून मग विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। फक्त उद्धव ठाकरेंच्याच बॅगा तपासणी का केल्या जातात, सत्ताधाऱ्यांच्या बॅगांचीही तपासणी करा असा सवाल विरोधकांनी केला। आता निवडणूक आयोगानं फक्त उद्धव ठाकरेंच्या बॅगांचीच नाही तर सत्ताधारी नेत्यांच्याही बॅगांची तपासणी केल्याचं स्पष्ट होतंय। निवडणूक आयोगाच्या पथकानं गडकरींच्या बॅगेचीही तपासणी केली। यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्याही बॅगेची तपासणी आयोगाच्या पथकाकडून नियमितपणे करण्यात येते। या संबंधीचा 5 नोव्हेंबरला बॅग तपासणीचा व्हिडिओ फडणवीसांनी आता जारी केलाय। त्यामुळे आमच्याच बॅगा तपासल्या जातात हा फक्त विरोधकांचा कांगावा आहे असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांना पैसे पाठवायचा होता तो पोहोचला असा टोला राऊतांनी लगावलाय। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावरून टीका केली आहे। रोज ठाकरेंचीच बॅग चेक करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी सुद्धा यावरून टीका केली आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत। अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत। तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही। हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा। गडकरींची गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं। हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे। तो रोज उद्धव जी का बैग चेक करेंगे और जो सत्ता में उनका कुछ नहीं चेक, वो तो चल ही रहा है सब कुछ। अरे मेरे निर्वाचन क्षेत्र में मैं जब लड़ी थी तो 24 घंटा बैंक चालू थी। इस देश में कौन सी बैंक 24 घंटा चलती है? भोर में तो पैसा मिला था, उसका क्या हुआ आगे? मला वाटतं मग सगळ्याच तपासलं पाहिजे ना। उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे। निवडणूक आयोगच पार्टीचं झालाय। देशातली लोकशाही संपली। संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे। निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे। उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल। उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवस तपासल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। दरम्यान उद्धव ठाकरेंचं फक्त पैशावर लक्ष असतं, त्यांच्या हातून कधीच पैसे सुटत नाहीत, यांच्या बॅगेत काही नसतं असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। हेलिकॉप्टरमधून तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे? एवढं तरी समजायला पाहिजे। आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे। बॅग तपासणं हे फक्त दाखवण्यासाठीचंच नाटक असल्याचा टोला त्यांनी या पार्श्वभूमीवर लगावलाय। अरे 10 बॅग हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदेंच्या काढल्या गेल्या, त्यावेळेस का तपासणी झाली नाही? काय फॉरेनच्या टूरवर गेले होते एकनाथ शिंदे? एका दिवसाच्या दौऱ्यावर जायचं 10 बॅगची काय आवश्यकता होती? आणि एक बॅग उचलताना दोन बाजूला पकडायला बॅग, त्या बॅगमध्ये काही कापड असलेली बॅग 2 जण लागतात। हे आता गडकरी जे म्हणालेत, फडणवीस जे म्हणालेत आमच्या बॅगा तपासल्या, तो एक दाखवण्याचा सोंग होता। त्यांनी पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं।